हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द एमपीएससी करिअर अकॅडमी. चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती. दर रविवारी आपण चालू घडामोडीचे व्हिडिओज अपलोड करत असतो. मागील आठवड्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे चालू घडामोडीचा हा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 14 मे या आठवड्यातील चालू घडामोडी कव्हर केल्या आहेत. तर सुरू करूया आपण. सर्वप्रथम आपण जागतिक घडामोडी पाहूयात. या आठवड्यातील जागतिक घडामोडीतील सर्वात मोठी बातमी आहे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या निवडीची. इमॅन्युअल मॅक्रॉन यांची फ्रान्सचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. 7 मे 2017 रोजी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय जाहीर झाला. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यामध्ये मरीन ले पेन यांचा पराभव केला. इमॅन्युअल मॅक्रॉन हे एन मार्श तर मरीन ले पेन या नॅशनल फ्रंट या पक्षाचे नेते आहेत. हे दोन्ही पक्ष फ्रान्समधील मुख्यधारेतील पक्ष नाही आहेत. फ्रान्समधील मुख्यधारेतील पक्ष असणारे दोन्ही पक्ष या निवडणुकीत मागे पडले होते. याशिवाय 39 वर्षीय मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मॅक्रॉन यांना सुमारे 80,50,245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3% इतकी मते मिळाली आहेत. जर का या निवडणुकीत मरीन ले पेन यांचा विजय झाला असता तर फ्रान्सला युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याबाबत त्यांच्या समर्थनाला वाचा फुटली असती. फ्रेंच सरकारची प्रणाली इतर देशाच्या प्रणालीपासून वेगळी आहे, ते याच्यावर आपण एक नजर टाकूया. फ्रेंच सरकारच्या प्रणालीमध्ये सरकारच्या राष्ट्राध्यक्षीय आणि संसदीय या दोन्ही प्रकारच्या वैशिष्ट्ये असल्यामुळे राजकीय शास्त्रज्ञ त्याला एक अर्धराष्ट्राध्यक्षीय प्रणाली असे म्हणतात. फ्रेंच राष्ट्रपतींना इतर प्रगत लोकशाही असलेल्या देशांच्या नेत्यांच्या तुलनेत सर्वात जास्त अधिकार दिले जातात. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आणि महत्त्वपूर्ण धोरण तयार करण्याचे अधिकार आहे. याशिवाय फ्रेंच राष्ट्राध्यक्ष राज्यप्रमुख म्हणून देखील कार्य करतात आणि त्यांची लोकमान्यतेनुसार निवड केली जाते. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची नियुक्ती करतात, जे त्यांना त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास आणि मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या साहाय्याने नोकरशाहीचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कोणत्याही वेळी संसदेचे विसर्जन करू शकतात आणि राष्ट्रीय राजनैतिकामार्फत विविध मार्गाने कायदे तयार करू शकतात. त्याच्या पुढची बातमी आहे हिंदुजा बंधू यांच्या संदर्भात. भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. श्रीचंद आणि गोपीचंद यांनी आपले प्रथम स्थान यावर्षीही कायम राखलेले आहे. या दोन बंधूंची एकूण संपत्ती 16.2 अब्ज पौंड इतकी आहे. त्यांच्यानंतर लेन ब्लेवनिक, डेव्हिड व सायमन रेबन, लक्ष्मी मित्तल यांचा क्रमांक लागतो. हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड इतकी असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंदुजा बंधूसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40 अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. द संडे टाइम्स रिच लिस्टने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशावर कोणताही परिणाम झाला नाही, असे द संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच्या पुढील बातमी आहे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीची. दक्षिण कोरियाच्या नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून मून जे उन यांची निवड झालेली आहे. ते देशाचे 19वे राष्ट्राध्यक्ष आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडलेल्या पार्क गे उन हे यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला आहे. त्याच्या पुढील बातमी झिका व्हायरस या संदर्भात आहे. झिका व्हायरसने मागील काळात खूप मोठे थैमान घातले होते, हे आपण वेळोवेळी पाहिलेच आहे करंट इव्हेंट्सच्या माध्यमातून. तर याबाबत माहिती अशी आहे की ब्राझीलने झिका विषाणूबाबत असलेली राष्ट्रीय आणीबाणी स्थिती संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. 2015 सालच्या शेवटी ही स्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आणली होती. या काही जागतिक प्रमुख घडामोडी झाल्या. आता आपण प्रमुख राष्ट्रीय घडामोडी पाहूया मागील आठवड्यातील. त्यातील पहिली बातमी आहे भारत इंडोनेशिया यांच्यातील कॉर्पेट सरावाची. 29व्या भारत इंडोनेशिया कॉर्पेट याला सुरुवात झाली आहे. कॉर्पेटचा अर्थ इंडिया इंडोनेशिया कोऑर्डिनेटेड पेट्रोल असा होतो. याची 29वी मालिका 9 ते 25 मे 2017 दरम्यान आयोजित केली आहे. हा कार्यक्रम अंदमान व निकोबार येथे चालविला जाणार आहे. कार्यक्रम पोर्ट ब्लेअर येथे सुरू होऊन इंडोनेशिया येथील बेलवन येथे शेवट होणार आहे. कॉर्पेट दरम्यान नौदलाकडून सागरी व्यापारी मार्ग सुरक्षित केला जातो. त्याच्या पुढील बातमी आहे पाकिस्तानचे भारतातील नवीन उच्चायुक्त यांच्या निवडीबाबत. भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताने त्यांना व्हिसा देखील मंजूर केला आहे. सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. अब्दुल बासित यांचा भारतातील 3 वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने
त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या पुढील बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एकात्मिक खटले व्यवस्थापन प्रणाली याबाबत. या प्रणालीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन खटले दाखल करण्याकरता आणि त्याची प्रगती पाहण्याकरता एकात्मिक खटले व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजेच ICMIS सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन केले गेले आहे. या खटल्या संबंधित माहितीसाठी ही प्रणाली एक डिजिटल साठा म्हणून सेवा देणार आहे आणि ही सर्व माहिती www.sci.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्याच्या पुढील बातमी आहे कोची मेट्रोबाबत. प्रथमच कोची मेट्रोमध्ये 23 तृतीयपंथीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोची मेट्रोच्या अलुवा पलारीवट्टम या मार्गिकेमधील 11 स्थानकावर 530 कुटुंबश्री कामगारांमध्ये 23 तृतीयपंथी व्यक्तींची निवड केली गेली आहे. यासोबतच कोची मेट्रो संस्था ही तृतीयपंथी व्यक्तींची औपचारिकपणे नियुक्ती करणारी भारतातील पहिली सरकारी कंपनी झाली आहे. त्याच्या पुढील बातमी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस याबाबत आहे. देशभरात 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. वर्ष 2017 साठी हा दिवस टेक्नॉलॉजी फॉर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अभिनव कल्पकता ठेवणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा दिवस 11 मेला साजरा केला जातो. याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत ते एकदा आपण पाहूया. 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती 1 या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. 2 दिवसानंतर लगेचच पोखरण 2 हा ऑपरेशन शक्ती पुढाकाराचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी 2 आण्विक चाचण्या घेतल्या. पूर्वी पोखरण 1 हे 1974 साली स्माइलिंग बुद्धा क्षेपणास्त्राच्या साहाय्याने उडवण्यात आले होते. या चाचण्यामुळे भारत राष्ट्रांच्या न्यूक्लिअर क्लबमध्ये सामील होणारा 6वा देश ठरला होता. याशिवाय याच काळात देशातच विकसित पहिले स्वदेशी विमान हंस 3 ने त्याचे पहिले उड्डाण बेंगळुरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR यांच्या विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज म्हणजे NAL ने विकसित केले होते. तसेच 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन विकास संघटना म्हणजेच DRDO यांच्याकडून त्रिशूल क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली, जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. देशाच्या या प्रचंड यशानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो. याच्या पुढील बातमी स्वच्छ हिमालय मोहिमा संदर्भात आहे. विजय गोयल यांनी 9 मे 2017 रोजी भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठान येथे सातोपंत पर्वत यासाठी 4 स्वच्छ हिमालय आणि 1 वैद्यकीय पर्वतारोहण या मोहिमांना सुरुवात केली आहे. सातोपंत पर्वत 7075 मीटर इतका उंच आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे हिमालयीन स्वच्छता मोहिमा आणि वैद्यकीय पर्वतारोहण या अभ्यासक्रमाला सुरुवात केली गेली आहे. त्याच्या पुढील बातमी भारताचा वृद्धी दर या संदर्भात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMFच्या अहवालानुसार भारताचा वृद्धी दर 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात 7.2% इतका असेल आणि 2018 ते 2019 या आर्थिक वर्षात 7.7% असण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दीर्घकालीन संरचनात्मक अडथळ्यांना हटवण्याची शिफारस देखील IMFने भारताकडे केली आहे. त्याच्या पुढील बातमी आयोवा विद्यापीठासंदर्भात आहे. अमेरिकेतील आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी याने आंध्र प्रदेशमध्ये मेगा सीड पार्क उभारण्यासाठी सहकार्य करार केला आहे. विज्ञान, कृषी आणि जीवन विज्ञान क्षेत्रात संशोधन आणि विकासास चालना देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. त्याच्या पुढील बातमी टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संदर्भात आहे. टाटा टेक्नॉलॉजीजने एस्केंडा ही कंपनी खरेदी केली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज युरोप लिमिटेडने एस्केंडा इंजिनिअरिंग AB ला विकत घेण्यासाठी करार केला आहे. एस्केंडा ही स्वीडन स्थित ऑटोमोटिव्ह प्रॉडक्ट इंजिनिअरिंग आणि डिझाईन कंपनी आहे. त्याच्या पुढील बातमी ADB संदर्भात आहे म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या संदर्भात आहे. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB दक्षिण आशियासाठी नवी दिल्लीत आणि मध्य आशियासाठी कझाकिस्तानमध्ये क्षेत्रीय हब उभारत आहे. आशियाई विकास बँक ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. ची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झाली आहे. ADBचे मुख्यालय फिलिपाईन्स येथे आहे.
त्याच्या पुढील बातमी समाधान या कार्यधोरणासंबंधी आहे. नक्षलवादाशी लढा देण्यासाठी समाधान हे कार्यधोरण तयार करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 10 नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षली घटनांचा अलीकडेच आढावा घेतला आहे. नक्षलवादाशी लढा देण्यासाठी गृह मंत्रालयाने समाधान कार्यधोरण तयार केले आहे. समाधान धोरणामधून नक्षली हिंसाचाराने प्रभावित राज्यांना नक्षलवाद विरोधात मोहिमा राबवण्यास मालकी हक्क देण्यात येतील. शिवाय त्यांच्या आर्थिक स्रोतांना बंद करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येणार आहे. ए म्हणजेच अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी याला अनुसरून विचारामध्ये आक्रमकता, धोरणामध्ये आक्रमकता, सुरक्षा दलाच्या तैनातीमध्ये आक्रमकता, मोहिमामध्ये आक्रमकता, विकास आणण्यामध्ये आक्रमकता, रस्त्याच्या बांधणीत आक्रमकता प्रदर्शित केली जाणार आहे. राज्यांकडून चालविल्या जाणाऱ्या नक्षलविरोधी मोहिमामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे पूर्ण सहकार्य दिले जाईल. याशिवाय क्षेत्रात देखरेख ठेवण्याकरता मानवविरहित विमान यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. हे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. याची काही प्रमुख कारणे आहेत. गेल्या 2 दशकात देशात घडणाऱ्या नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा घटनांमध्ये जवळपास 12,000 नागरिकांना प्राण गमावला लागला आहे. त्यात 2,700 सुरक्षा दलांचे जवान आणि 9,300 निष्पाप सर्वसामान्य लोकांचा समावेश आहे. अशा गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी देशात विविध पातळीवर अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन धोरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे हे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याच्या पुढील बातमी भारतातील फेसबुकच्या एक्सप्रेस वायफाय या संदर्भात आहे. फेसबुकने भारतामध्ये 5 मे 2017 पासून औपचारिकरित्या एक्सप्रेस वायफाय सुरू केली आहे. देशात ही सुविधा उत्तराखंड, गुजरात, राजस्थान आणि मेघालय राज्यांमध्ये जवळजवळ 700 हॉटस्पॉटच्या माध्यमातून व्यावसायिकरित्या उपलब्ध आहे. आणखी 20,000 हॉटस्पॉट्स तैनात करण्यासाठी फेसबुकने भारती एअरटेलशी भागीदारी केली आहे. सध्या भारत, केनिया, टांझानिया, नायजेरिया आणि इंडोनेशिया यामध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्याच्या पुढची बातमी चहा मंडळ आणि कॉफी मंडळ यांच्या नव्या चेअरमन पदाच्या नियुक्तीबाबत आहे. चहा मंडळाचे नवे चेअरमन म्हणून प्रभात कमल बेजबोरुह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त झालेले प्रभात कमल बेजबोरुह हे पहिले गैर IAS अधिकारी आहेत. भारतीय चहा मंडळाची 1954 साली स्थापना करण्यात आली आहे आणि याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. तसेच कॉफी मंडळाचे नवे चेअरमन म्हणून MS बोजेगौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कॉफी मंडळ 1942 साली स्थापन करण्यात आले आहे आणि याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. त्याच्या पुढील बातमी भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील छोटे शस्त्र निर्मिती कारखाना याबाबत आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील छोटे शस्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा भारतातील पुंज लॉइड आणि इस्रायल वेपन सिस्टम यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. त्याच्या पुढील बातमी भारताच्या संरक्षण सचिवाच्या नियुक्तीबाबत आहे. भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून संजय मित्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मित्रा हे पूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव होते. सध्या त्यांची भारताचे संरक्षण सचिव म्हणून 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रा यांची नियुक्ती 24 मे 2017 रोजी कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या G. मोहन कुमार यांच्या जागेवर झाली आहे. त्याच्या पुढील बातमी दहशतवाद विरोधी मोहिमांसाठी आहे. दहशतवाद विरोधी मोहिमांसाठी कॅस्को पुन्हा सादर करण्यात येणार आहे. दहशतवाद्याविरोधात त्यांच्या मोहिमांमध्ये कायमचे वैशिष्ट्य म्हणून भारतीय लष्कराने कोंडी व शोध मोहिमा म्हणजेच कॅस्को पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅस्कोचा फुल फॉर्म कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन असे आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, पुलवामा, त्राल, बडगाम आणि शोपियान या दहशतवादग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर कॅस्को चालवल्या जातील. यापूर्वी सुद्धा कॅस्को अस्तित्वात होत्या, पण 2001 साली लष्कराने कॅस्को बंद केल्या होत्या. त्याच्या पुढील बातमी भारताचा फेमतो हा प्रायोगिक उपग्रह SR-4 या अग्निबाणाद्वारे प्रक्षेपित होणार आहे त्या संदर्भात आहे. 18 वर्षीय मोहम्मद रशीद शाहरुख याच्या चमूने तयार केलेल्या फेमतो या प्रायोगिक उपग्रहाची निवड नासा व ॲडुडल लर्निंगद्वारा आयोजित क्यूब्स इन स्पेस या स्पर्धेत निवडलेल्या 80 मॉडेलमध्ये झाली आहे. पृथ्वीच्या कक्षेत SR-4 अग्निबाणाद्वारे सोडल्या जाणाऱ्या उपग्रहामध्ये भारतामधून निवडला गेलेला हा एकमेव उपग्रह आहे. क्यूब्स इन स्पेस स्पर्धेत 57 देशातील युवा स्पर्धकांनी सादर केलेल्या 86,000 डिझाईनमध्ये निवडलेल्या 80 मॉडेलपैकी हा एक उपग्रह आहे. याचे वजन फक्त 64 ग्राम इतके आहे. शाहरुख हा तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील पल्लापट्टी येथील रहिवासी आहे. हा उपग्रह 3D छपाई तंत्रज्ञानासह रोएनफोर्स्ड कार्बन फायबर पासून बनविलेला आहे. याला केवळ 1 लाख रुपये खर्च आणि 2 वर्षांहून अधिक कालावधी लागला आहे. त्याच्या पुढील बातमी आहे हेपॅटायटिसच्या सदिच्छा दूतपदीच्या निवडीची
अमिताभ बच्चन यांची हेपेटायटिसच्या सदिच्छा दूतपदी निवड झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याने आग्नेय आशियात हेपेटायटिस बाबत जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. ईशान्य आशियाच्या WHOच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपाल यांनी बच्चन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. विषाणूजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी 4,10,000 लोक प्राण गमावतात. निवडीवेळी अमिताभ बच्चन यांनी मी हेपेटायटिसच्या निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे असे स्टेटमेंट दिले आहे. हेपेटायटिसच्या या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन या संदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील. तर जागतिक घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडी आपण पाहिल्या आहेत. आता आपण महाराष्ट्र राज्यातील काही स्थानिक घडामोडी पाहूयात. तर या संदर्भात पहिली बातमी आहे देशातील पहिल्या जैविक रिफायनरी प्रकल्पाच्या उद्घाटन संदर्भात. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8 मे 2017 रोजी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील राहू गावात देशातील पहिल्या जैविक रिफायनरी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पात कृषी जैवभारापासून इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. भात, गहू, कापूस, ऊस, मका यांसारख्या कृषी उत्पन्नावर प्रक्रिया केल्यावर उरलेल्या कचऱ्यापासून मिळणारा जैवभार वापरून वर्षाला 1 दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. भारतात जैविक रिफायनरीचे खूप मोठे महत्त्व आहे. जैव इंधन हा एक कमी खर्चाचा आणि प्रदूषणमुक्त पर्याय आहे. इथेनॉल हे सुद्धा एक जैव इंधन आहे. वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना म्हणून इथेनॉल मिश्रित पेट्रोल सरावात आणल्यामुळे उत्सर्जन पातळीत नक्कीच प्रभाव पडतो. या नव्या रिफायनरी प्रकल्पामुळे 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी मार्ग तयार झाला आहे आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातासंबंधी ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच्या पुढील बातमी जीएसटी संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने जीएसटीच्या मसुद्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत मंजूर करावयाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाला अनुसरून संविधान मध्ये 121 सुधारणा कायद्यानुसार राज्याच्या अप्रत्यक्ष कर अधिकारात झालेल्या बदलामुळे राज्याच्या कर कायद्यात बदलासाठी अधिनियम तयार करण्यात येणार आहे. जीएसटी कराचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. नवा कायदा अंगीकारल्यानंतर राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्री कर, वाहनावरील प्रवेश कर, वस्तूवरील प्रवेश कर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर, जकात व स्थानिक संस्था कर रद्द होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई स्थानिक संस्थांना देण्यात येणार आहे आणि राज्य शासन आपल्याकडील काही करांचे हस्तांतरण कदाचित स्थानिक संस्थांकडे करत शकणार आहे. त्याच्या पुढील बातमी महाराष्ट्रातील वनक्षेत्रासंबंधी आहे. राज्यात सध्या केवळ 21%च वनक्षेत्र शिल्लक राहिले असून त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी 33% वनक्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून किमान 33% क्षेत्र हे वन आच्छादित असेल तर पाऊसमानापासून प्रदूषण कमी होण्यापर्यंतची वाट सुकर होते. त्यामुळे वन विभागाकडून 6 विविध प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वन विभागाद्वारे सांगण्यात आले आहे. आता आपण काही क्रीडा घडामोडी पाहूयात. त्यातील पहिली बातमी आहे खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचे 12 मे रोजी नाशिकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह द वॉल म्हणून परिचित असलेल्या राहुल द्रविड याला सुद्धा मार्गदर्शन केले होते. जगभरातील महान क्रिकेटपटूसह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उचलण्यात मोलाचा वाटा भीष्मराज बाम यांनी उचलला. तसेच त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सीमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत शेट्टी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी भीष्मराज बाम यांनी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत 2011-12 या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सुद्धा त्यांना गौरविण्यात आले होते. त्याच्या पुढील बातमी भारताच्या झुलन गोस्वामी याच्या विश्वविक्रमाबाबत आहे. भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला.
तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रिक हिचा 180 विकेटचा विश्वविक्रम मोडला आहे. सध्या झुलन 34 वर्षाची आहे. महिला क्रिकेटची कपिल देव अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा विश्वविक्रमाचा टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने 20 धावात 3 विकेट घेतल्या होत्या. 153 सामन्यात तिच्या 180 विकेट झाल्या आहेत. कॅथरीनने 109 सामन्यात 180 विकेट घेतल्या होत्या. कॅथरीनने 2007 मध्ये नियुक्ती घेतली आहे. झुलन ही उजव्या हाताने वेगवान मारा करते. तिने 10 कसोटीमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. तर 60 T20 सामन्यामध्ये 50 विकेट मिळवले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तिचा इकॉनॉमी रेट 3.81 इतका आहे. त्याच्या पुढील बातमी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेच्या बोधचिन्हाबाबत आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे कलिंगा क्रीडा मैदान येथे 6 ते 9 जुलै 2017 या काळात आयोजित करण्यात आलेल्या 2017 सालच्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी बोधचिन्ह जाहीर झाले आहे. ऑलिव्ह रिडले या सागरी कासवाचे ऑली असे नामकरण करून त्याच्या नावावरून या चिन्हाचे नाव ठेवण्यात आले आहे. त्याची पुढील बातमी सुलतान अझलन शाह या हॉकीच्या चषकाबाबत आहे. ग्रेट ब्रिटनच्या म्हणजेच UK संघाने 6 मे 2017 रोजी मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद मिळवले आहे. तर तिसऱ्या स्थानी कांस्यपदक जिंकणारे न्यूझीलंड हे आहे. सुलतान अझलन शाह ही स्पर्धा 1983 सालापासून मलेशियात आयोजित केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष फील्ड हॉकी स्पर्धा आहे. त्याच्या पुढील बातमी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेबाबत आहे. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने फ्रीस्टाईल या प्रकारात 65 किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच भारताच्या अनिल कुमार आणि ज्योती यांनी आपापल्या गटात कांस्य पदके जिंकली आहेत. अंतिम लढतीत बजरंग पुनियाने दक्षिण कोरियाच्या ली सुंग चुल याला 6-2 ने पराभूत केले आहे. त्याच्या पुढील बातमी विस्डन फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराबाबत आहे. श्रीनगर येथील छायाचित्रकार साकिब मजिदला 2016 सालचा विस्डन क्रिकेटर फोटोग्राफर ऑफ द इयर हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार MCC म्हणजेच मेलबर्न क्रिकेट काउन्सिल यांच्यातर्फे दिला जातो. मजिद हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त करणारा पहिला काश्मीरी आणि अतुल कांबळे यांच्यानंतर दुसरा आशियाई ठरला आहे. त्यानंतर पुढील बातमी निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांची बहरीनची राजधानी मनामा येथे होणाऱ्या जागतिक फुटबॉल संचालक मंडळाच्या 67व्या परिषदेत फिफाच्या प्रशासन समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. मुदगल यांची मिगेल मदुरो यांच्या जागेवर नियुक्ती झाली आहे. तर अशा प्रकारे आपण मागील आठवड्यातील चालू घडामोडींचा यशस्वीपणे अभ्यास केला आहे. पुढील आठवड्याचा चालू घडामोडीचा अभ्यास आपण पुढच्या रविवारी करूया. धन्यवाद. If you like our video then please like, comment and subscribe our channel. Thanks.